द्राक्षे थोडी आंबट होती म्हणले आता काय करायचं, तर मग द्राक्षे मी घेतली, त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये मीठ घालून ती स्वच्छ अशी धुवून घेतली. मीठ घातल्यामुळे काय होतं की ती निर्जंतुक होतात. त्यामुळे खाण्यापूर्वी नक्की मिठाच्या पाण्याने द्राक्षे धुवा. आता ही स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आधी. आता कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे. पाणी गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आणि ही साखर विरघळू द्यायची. साखर विरघळली की त्याच्यामध्ये जी आंबट द्राक्षे आहेत ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची. तर पाणी नितळून ही द्राक्ष आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे. आता ह्याचा कलर आहे हिरवा. आता ह्याचा जर हिरवा कलर पिवळा होत नाही तोपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहेत. म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही पाण्यात वाफवून घ्यायची आहेत. तर थोडंसं आपण आधी मिक्स करून घेऊया आणि वाफवून घेऊया. झाकण लावायची गरज नाही, बिन झाकण लावता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहेत. ते बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा पिवळसर असा त्याचा कलर झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि ही नितळून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने सगळी द्राक्षे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता त्या हाताने पसरून घ्यायची. आता धूळ बसू नये याच्यासाठी मी काय केलं, वरून थोडंसं अशा पद्धतीने सुती कापडाने आपल्याला झाकून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये आपल्याला हे 4 ते 5 दिवस वाळवून घ्यायचं आहे. हे बघा मस्त असे आपले मनुके तयार झालेले आहेत. नक्की करून बघा.